हॅलो व्ह्यूवर्स, कसे आहेत तुम्ही सगळे? तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तुम्ही बार्बिक्यू प्लॅटर किंवा ग्रिल प्लॅटर खाल्लंच असेल हॉटेलमध्ये, पण तुम्ही घरी बनवलं आहे का? तर तुम्हाला ती रेसिपी माहिती आहे का की त्याचं मॅरिनेशन कसं असतं आणि काय काय करतात त्यामध्ये? तर आजची आपली रेसिपी तशीच आहे, बार्बिक्यू प्लॅटर ग्रिल प्लॅटर. हे आहे माझं गॅस ग्रिल. तर आमच्या सोसायटीमध्ये हे गॅस ग्रिल आहे, तर ते फ्री आहे. तिथं कोणीही ग्रिल करू शकतं. आणि आजचा आपला मॅरिनेशनसाठी मी घेतलं आहे चिकन आणि काही व्हेजीस. तर हे इंडियन टिक्का मसाला आहे, जे की रेडीमेड मी यावेळेला यूज केलं आहे. तर चिकन मी कट करून घेतलं आहे पीसेसमध्ये आणि धुवून त्याला लिंबू मीठ लावून, आणि हा जो रेडीमेड टिक्का मसाला होता तो मी लावून घेतला आहे आणि ते मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे. त्यानंतर हे एक चिकन ब्रेस्ट होतं. चिकन ब्रेस्ट मी मीठ आणि लिंबू लावून धुवून घेतलेलं, आणि त्यानंतर मी परत त्यामध्ये लिंबू आणि मीठ टाकून आता मी त्यामध्ये थोडंसं तिखट आणि माझ्याकडे काही मसाले आहेत. तर ते मसाल्यांचा फोटो मी दाखवून देईल तुम्हाला. तर ते मसाले मी ॲड केले. त्यानंतर माझ्याकडे बार्बिक्यू सॉस होता, तो मी ॲड केला आणि हे सगळं मॅरिनेट करून मी रात्रभर ठेवून दिलं फ्रीजमध्ये. त्यानंतर मी पुढे दाखवणारच आहे की मी कसं सगळं मॅरिनेट करून दुसऱ्या दिवशी सगळं पॅकिंग करून आम्ही जिथं ग्रिल करायला गेलेलो, तर तिथं मी कसं ग्रिल केलं तर ते पण मी दाखवणार आहे. असं म्हणतात की ग्रिल बाया करत नाही, मी जिकडं राहते तिकडं असं म्हणतात, तर माणसंच करतात. तर आजचं हे ग्रिलिंग सगळं माझ्या घरातल्या माणसांनीच केलं आहे. तर तुम्हाला कसं वाटतं आहे माझा आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. त्यानंतर मी हे पुढच्या साईडला तर मसाला सगळा व्यवस्थित लावून परत मी चिकन ब्रेस्ट पलटवून त्यावर परत मी हे मसाले परत स्प्रेड करून ठेवून देणार आहे. तुम्ही त्या साईडला बघू शकता की मी जे चिकनचे पीसेस केलेले ते इकडं आहे आणि हे चिकन ब्रेस्ट मी इकडं वेगळ्या भांड्यामध्ये मॅरिनेट करून ठेवून दिलं आहे. त्यानंतर आता मी काही व्हेजीस घेणार आहे, जे की माझ्यासाठी असणार आहे, म्हणजे सगळेच खाणार आहे. त्यासाठी मी घेतलं आहे ब्रोकोली, पोटॅटो, मशरूम आणि हे लसूण. हा लसूण प्रत्येक मॅरिनेशनमध्ये टाकायचा आहे. मी जे आधीचं चिकनचं मॅरिनेशन केलं त्यामध्ये मी लसूण टाकण्याचं विसरली आहे. आता मी परत हा लसूण जो मी ग्रेट केला आहे, बारीक किसून घेतला आहे, तो मी त्यामध्ये ॲड करणार आहे. आता ह्यामध्ये हे सगळे व्हेजीस मी घेतले आहेत. यामध्ये मी पोटॅटो कट करून घेतला आहे, खाली ब्रोकोली आहे आणि मशरूम आहे, ते मी धुवून घेतलं आहे. त्यानंतर आता मी त्यामध्ये लिंबू पिळून त्यावर मीठ घालून घेतलं आहे. मी जो माझा लसूण टाकायचा राहिलेला चिकनच्या मॅरिनेशनमध्ये, ते मी आता टाकून घेतलं आहे. आता मी यामध्ये मीठ घालून आणि थोडंसं तिखट घालून, आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे की आपलं महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे योगर्ट. आपल्याला दही यामध्ये घालायचं आहे आणि ते छान मिक्स करून आपल्याला ते रात्रभर मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. हे मी इथं ग्रीक योगर्ट यूज केलं आहे. त्यानंतर मी जो चिकनचे पीसेस केलेले त्यामध्ये जो मी रेडीमेड मसाला घातला आहे,
तर त्याऐवजी तुम्हाला रेडीमेड मसाला नसेल घालायचा, तर तुम्ही त्यामध्ये दही, लसूण, आपलं लाल तिखट, हळद आणि जे काही आपल्याला काळी मिरी पावडर किंवा मग लाल मिरच्याऐवजी हिरवी मिरच्याची पेस्ट, अजून कोथिंबीर असं सगळं दळून छान असं बारीक करून आपण ते मॅरिनेशनमध्ये घालू शकतो. तेही बार्बिक्यू खूप सुंदर लागतं. ग्रिल केलं ना, मॅरिनेशन करून खूप सुंदर लागतं. त्यानंतर हे मी व्हेजीस जे आता सगळं मिक्स करून ते आता मी फ्रीजमध्ये झाकून ठेवणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जिथं जाणार आहे ग्रिल करायला, तर हे मी सगळं डब्यामध्ये पॅक केलं. तेही मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की मी कसं सगळं सामान घेतलं आहे, कसं मी सगळं पॅक केलं आहे, काय काय घेतलं आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटतो आहे मला तेही कळवा. आता हा लसूण जो की राहिलेला तो मी परत हाताने मिक्स करून घेणार आहे चिकनला लावून. त्या मॅरिनेशनमध्ये तोच माझा दहीचा हात होता, तोच मी त्यामध्ये लावून घेतला त्या दोघं चिकनसाठी. आता हा माझा दुसऱ्या दिवशी मॉर्निंगसाठी जर मी रेडी करत होते, तर त्यासाठी मी ग्रिलसाठी हे कॉर्न पण घेतलेले 4 कॉर्न. तर मी ते आधी त्याचे सगळे साल मी काढून घेणार आहे आणि त्याचे जे धागे असणार आहेत तेही सगळं काढून स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि हे कॉर्न मी कुठल्या पद्धतीने कसं काय म्हणतात मॅरिनेशन करणार आहे तर तेही तुम्ही बघा. हे सगळे काढून घेणार आहे मी. त्यानंतर तुम्हाला माझे व्हिडिओज आणि रेसिपी कसे वाटतात मला हे सारखं सारखं सांगायला खूपच प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायला मला आता खूप जीवावर जायला लागलं आहे. पण तुम्ही समजून घेत जा आणि प्लीज काहीतरी रिस्पॉन्स देत जा. आणि मी तर म्हटलेच आहे तुमचा रिस्पॉन्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर आजची ही आपली रेसिपी थोडीशी हटके आहे आणि तुम्ही कधी असं ट्राय केलं आहे का तेही मला कळवा. त्यानंतर मी हे सगळे कॉर्न जे की सगळं साफ करून फॉईल पेपर मी कट करून घेणार आहे. चारही कॉर्नसाठी वेगळे फॉईल पेपर घेणार आहे आणि त्या वेगळ्या फॉईल पेपरवर हे वेगळे कॉर्न मी रॅप करून ठेवणार आहे. तुम्ही तुमचा संडे कसा घालवला मला नक्की कळवा. माझा संडे मी असा स्पेंड केला आहे विथ किड्स आणि माझ्या फॅमिलीसोबत मी माझा संडे स्पेंड केला. आणि ग्रिलिंग करणं हे खूप पेशन्सचं काम आहे. तर त्याच्यासाठी खूप पेशन्स लागतात ग्रिलिंगसाठी आणि खूप वेळही लागतो. त्यानंतर तुम्ही कधी गॅस ग्रिल यूज केलं आहे का? मी तर फर्स्ट टाईम यूज केलं आणि मला ते समजलं आहे की कसं यूज करतात. याआधी मी यूज केलं आहे ग्रिल, पण ते माझ्याकडे कोलवालं ग्रिल होतं. तर कोलसाठी जेवढं पण साहित्य लागतं ते माझ्याकडे होतं, मी घेऊन ठेवलेलं. आणि आमच्या घरातले सगळेच तेवढं आवडीचे आहेत की ते सगळं घेऊन असतात. त्यानंतर मी इकडं सगळं सेक्शनमध्ये फॉईल पेपर कट करून त्यावर मी कॉर्न ठेवून घेतले आणि हे बटर आहे जे मेल्ट केलं आहे. मेल्टेड बटरमध्ये मी सॉल्ट टाकून घेतलं आहे आणि हे जे सेक्शन केलेले कॉर्न आहेत तर यावर मी हे बटर सॉल्ट घातलेलं ते मी छान पूर्ण कॉर्नला मी ब्रशने ते लावून घेते आणि सगळं छान जास्तीत जास्त बटर लावा. जेव्हा ते ग्रिल होईल ना खूप सुंदर लागेल आणि तेवढे सॉफ्टही होतील. तर मी हे पूर्ण लावून घेतलं आहे आणि असंच फॉईल पेपर ते रॅप करून घेतलं आहे. तर ह्याच पद्धतीने मी सगळे कॉर्न बटरने सगळं व्यवस्थित स्प्रेड करून ते मी सगळं असं फॉईल पेपरने बंद करून घेतलं आहे.
आणि हे असेच्या असे आपल्याला ग्रिलमध्ये ठेवायचे आहेत. याला ओपन करायचं नाही आहे. तर त्याच पद्धतीने आपल्याला फॉईल पेपरवरच जे आपण घेतलेलं व्हेजीस आणि चिकन ते आपण ग्रिल करूया. ते तर मी तुम्हाला नेक्स्ट पुढच्या रेसिपीमध्ये दाखवणारच आहे. त्यानंतर हे सगळं सामान मी काय काय तयारी केली, काय काय घेतलं बाहेर जाण्यासाठी, हे सगळं मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर हे आहे माझी बाहेर सगळं सामान घेऊन जाण्याची तयारी. ते स्टिक आहेत, त्या स्टिकमध्ये आपण चिकनचे जे क्यूब केलेले तर ते आपण त्यामध्ये स्टक करणार आहे. त्यानंतर ब्रश आहे, सॉसेजेस आहेत, नॅपकिन आहेत, प्लेट आहे आणि स्पून आहे, स्पॅच्युला आहे. हे सगळंच आता बॅगेमध्ये भरायचं आहे आणि ते आपण कॅरी करणार आहे. त्यानंतर हे गॅस ग्रिल माहिती नव्हतं कसं ऑन करायचं, पण एका अननोन व्यक्तीकडून ते शिकून घेतला आणि असंच आपल्याला नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळतं, बघायला मिळतं, त्याबद्दल माहिती मिळते, तर छान वाटतं. आणि तिकडं आता मी बोलली की हे ग्रिल माझ्या घरातल्या माणसांनीच केलं. तर त्यांनी ते फॉईल पेपर कट करून त्यावर आधी व्हेजीस स्प्रेड केला सगळ्या आणि ते आता बाकीचं लावून दिलं आहे गॅस ग्रिलवर. त्यानंतर जे की चिकनचे क्यूब्स होते आणि चिकन ब्रेस्ट होतं होलसारखं. तर हे दोघंही त्यांनी नंतर थोड्या वेळाने ग्रिलवर लावून दिलं. तर तुम्हाला हे बघायला कसं वाटतं आहे? तुम्हाला ही रेसिपी आवडते आहे का? किंवा मग तुमचा काय विचार आहे याबद्दल? मी सारखंच नॉनव्हेजचे रेसिपी दाखवते, त्याहीबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही सांगा. किंवा तुम्हाला नेक्स्ट रेसिपी माझ्याकडनं काय अपेक्षित आहे तेही सांगा. आणि मला जर येत असेल ना ती रेसिपी तर मी तुमच्याशी नक्की शेअर करणार. तर मी आधी हे असे थोडेसे कापं करून घ्यायला पाहिजे होते, ते की मी नाही केले, मला नाही समजलं. आणि हे खूप वेळानंतर ग्रिल केल्यानंतर तुम्ही बघू शकतात किती सुंदर ग्रिल झालं आहे. तर हे सगळं ग्रिल आता जेव्हा त्यांनी प्लेटमध्ये सर्व केलं तर इतकं यमी दिसत होतं त्यांच्या प्लेटमध्ये की माझ्याही तोंडाला पाणी येत होतं. ॲक्च्युली मी तर नॉनव्हेज खात नाही. माझा तर व्हेजीसचा डब्बा तुम्हाला दाखवते. माझ्या व्हेजीसच्या डब्यामधून पोटॅटो नव्हते, जे की किड्सने माझ्या आधीच फिनिश केलेलं. माझ्या हिस्सेला फक्त मशरूम आणि ब्रोकोली जास्त आलेली. सो ही त्यांची प्लेट, चिकन टिक्का आणि ब्रेस्ट चिकन जे त्यांनी मस्त केलं. आणि हा माझा डब्बा, हे मेल्टेड बटर जे त्यांनी लावलेलं, खूप सुंदर सगळं. आजचा संडे आम्ही स्पेंड केला एकत्र फॅमिली. तर तुमच्याकडे सगळी फॅमिली आल्यावर तुम्ही कसं स्पेंड करतात तुमचा दिवस, मला तेही कळवा. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.